स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही थंबनेलवरती बघितलेलं असेल तर RSI ला या टाइम फ्रेमवरती वापरलात तर तुम्हाला याच्यामध्ये जबरदस्त प्रॉफिटेबल ट्रेडिंग सेटअप मिळू शकते। तर ते कुठलं टाइम फ्रेम आहे, RSI आपण कुठल्या टाइम फ्रेम वापरलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला ट्रेडिंगमध्ये एक सक्सेस रेशो दिसू शकते, ज्याच्यामुळे आपलं प्रॉफिट होऊ शकते। आणि ते प्रॉफिट होण्याचं पाठीमागचं कारण पण काय म्हणजे तुम्ही त्या सिस्टमनुसार जर ट्रेड केला, तुम्ही जर सिस्टमला फॉलो केलं, जर नियमानुसार तुम्ही केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट दिसून येतील, अन्यथा तुम्हाला दिसणार नाही आहे। आणि हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवते, बाकी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला मी सल्ला किंवा शिफारस करत नाही की तुम्ही ट्रेडिंग करावं म्हणून सर्वात आधी तुम्ही काय करा, याच्यावरती बॅक टेस्टिंग किंवा चालू मार्केटमध्ये तुम्ही पेपर ट्रेडिंग करून हा इंडिकेटरचं जे मी सांगतोय त्याच्यावरती जे टाइम फ्रेम सांगणार आहे ते ठेवून तुम्ही जर पेपर ट्रेड केला आणि त्यामध्ये तुम्हाला जर व्यवस्थितपणे रिझल्ट दिसत असेल तरच तुम्ही या गोष्टीचा सगळे उपयोग करावा, ते पण तुमच्या स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या जबाबदारीने। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण काय करणार आहे, RSI घेणार आहे। RSI तुमच्या समोरच मी काय करतोय, इंडिकेटर घेतोय। मग आता इथं RSI मध्ये आपल्याला काय करायचं, RSI जे की आपण इथं बघतोय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, जसं की तुम्हाला इथं इंडिकेटरचं नाव दिसतंय त्या इंडिकेटरला मी इथं घेणार आहे। RSI मी इथं सेटअप केलेलाच आहे, थोडंसं चार्टवरचं वरती सरकवतोय आणि RSIचं ग्राफ थोडंसं मोठा करतोय। आता RSIचं थोडक्यात तुम्हाला माहिती द्यायचं म्हणलं तर काय, हे जे वरचं रेंज असतं ते असतंय ओव्हरबॉट झोन। ओव्हरबॉट झोन म्हणजे काय, मार्केटमध्ये जास्तीत जास्त विक्री झालेली, बाईंग झालेली आहे, म्हणजे खरेदी झालेली आहे जास्तीत जास्त, ते वरपर्यंत गेलेलं आहे। तिथून मार्केट काय होणार, डाऊन ट्रेंड म्हणजे खालच्या साईडला पडण्याचे चान्सेस आहेत। आणि खालचं रेंज म्हणजे काय, ह्याला म्हणतात ओव्हर सोल्ड झोन, म्हणजे जास्तीत जास्त सेलिंग झालेलं आहे, म्हणजे इथं भरपूर माल विकलेला गेलेला आहे। त्यानंतर मार्केट आता इथून वरच्या दिशेला जाऊ शकतंय। आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, हे जे ओव्हरबॉट आणि ओव्हर सोल्डचं हे जे झोन आहे आता, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता इथं हे जे वरचं ओव्हरबॉट झोन आहे, ज्यावेळेस ओव्हरबॉट झोनमध्ये मार्केट, ओव्हरबॉट झोनचं हे जे RSIचं ग्राफ दाखवतो, हे ग्राफमध्ये ज्यावेळेस मार्केट 70 ते 75 लेवलमध्ये असेल, याच रेंजमध्ये, असं नाही की 75च्या पुढे 80 जावा किंवा 90 जावा असं नाही आहे, तर याच्यामध्ये 70 ते 75 ओव्हरबॉट झोनमध्ये आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, PE बाय करायचं आहे। काय करायचं आहे, PE बाय करायचं आहे। आणि ज्यावेळेस इथं ओव्हर सोल्ड झोनमध्ये येतं त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, 25 ते 30 या रेंजमध्ये आल्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, CE म्हणजे कॉल बाय करायचं आहे। एवढं समजलं? तर ज्यांना समजलं नाही त्याने व्हिडिओला थोडंसं पाठीमाग घेऊन बघू शकताय। मी सारखं जर एका गोष्टीवर बोललो तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि ते आपल्याला करायचं नाही आहे, कारण की आपल्याला बोरिंग जाईल। मग आता एवढंच समजून घ्या, हे जर मला RSI बद्दल सांगितलेलं आहे की 70 ते 75 रेंजमध्ये आल्यानंतर ना आपण काय करणार, म्हणजे वरची ओव्हरबॉट झोनला, तर तिथं आपण पुट बाय करणार आणि खाली 25 ते 30च्या रेंजमध्ये आल्यावर आपण कॉल बाय करणार। तर आता इथं बघा, थोडक्यात तुम्हाला सांगतोय, आता मी याला टाइम फ्रेम 5 मिनिटावरती घेतलेला आहे आणि इथं कर्सर इथं ठेवतोय। जसं की तुम्ही इथं बघू शकता, हे ऑक्टोबर महिन्याचं, म्हणजे इथं तारीख 1 तारीख आहे ऑक्टोबर महिन्याचं। आपण ह्याचंच एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजून येईल। 1 तारखेचं इथं जे कॅन्डल सुरू दिसतं, इथं पहिलं कॅन्डल एकदम मोठं ग्रीन कॅन्डल मारलेलं आहे मार्केटनं, बरं का, आणि मोठं कॅन्डल मारलेलं आहे। आणि इथं ऑक्टोबर महिन्याचं हे पहिलं स्विंग इथं आहे, टोक हे जे स्विंग इथं आहे आणि ह्याचं कॅन्डलमध्ये इथं आहे, तर दोन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्स सांगतोय। तर आता इथं मी पॉईंट ठेवतोय आणि या पॉईंटवर इथं आणलं मी RSIच्या ग्राफला। तुम्ही ते पॉईंटवर जर बघितलं 9:15 तर मार्केट ओपन झाल्याबरोबर समोर इथं RSIचं तुम्हाला हे दिसत असेल, तर या ठिकाणी बघा इथं 65 दिसतंय तुम्हाला, बरोबर, 65 धरा, पॉईंट 49 आहे, पण आपण एक राऊंड फिगर सरासरी 65 धरूया। तर आपलं टार्गेट काय होतं, ओव्हरबॉट झोनमध्ये किती होतं, जवळपास 70 ते 75 मध्ये आलेलं आपल्याला पाहिजे। तर इथं किती आहे, 65 आहे, 65 आहे, 70 ते 75 ठिकाणी 65 आहे, तर आपल्याला हे चालणार नाही आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या खाली बघा, आता ओव्हर सोल्ड झोन इथं कितीला आहे, आता खाली बघितलं तर इथं 33 आहे, 33 आपल्याला किती पाहिजे होतं, आपल्याला खाली पाहिजे होतं 25 ते 30 पॉईंट पाहिजे होतं, पण इथं किती आहे, 33 आहे, म्हणजे 30च्या पुढं आहे। मग इथं खाली 30 आहे आणि वरती किती आहे, 65 आहे, पण आपल्याला काय पाहिजे, वरती 70 ते 75 पाहिजे आणि खाली किती पाहिजे,
25 ते 30 पाहिजे. मग दोन्ही पण कंडिशन मॅच होत नाही आहे इथं बरं का, मॅच होत नाही आहे. मग आपण काय करू शकतो, याला ऑक्टोबर 1 तारखेचं आपण बघत आहे. टाईम फ्रेम आपण 5 मिनिट ठेवलं आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर तुमचं कंडिशन मॅच होतं आहे का, तर होत नाही आहे. पण आपण आता काय करणार, टाईम फ्रेम चेंज करणार, त्याला 1 मिनिट करणार. आता ऑक्टोबर 1 तारखेचं पहिला चार्ट घ्यायचं समोर. आता हे आपल्या समोर आहे ऑक्टोबर 1 तारखेचा चार्ट, व्यवस्थितपणे दिसतंय तुम्हाला. तर आता इथं ऑक्टोबर 1 तारखेचं इथं मी चार्ट तुमच्या समोरच मी इथं लावलेलं आहे. तर इथं थोडक्यात बघा, आता इथं मी RSIचं ग्राफ देतोय. आता कुठं आहे, पहिला सर्वात आधी तुम्हाला समजून सांगतो. हे ऑक्टोबर 1 तारीख, त्यानंतरनं हे RSIचं ग्राफ इथं, कॅन्डलचं ग्राफ इथं आहे बरं का. आता आपल्याला काय करायचं आहे, RSIच्या ग्राफला आपण पॉईंट ठेवणार आहे. आता मी जसं की मी इथं कर्सर ठेवतो, आता इथं तुम्ही बघू शकता इथं. आणि समोर इथं जर बघितलं आपण, तर इथं समोर काय आहे, या ठिकाणी 80चं दाखवतं आहे. मगाशी 65 दाखवायला तर 5 मिनिटाचे चार्ट होते, पण आता इथं 1 मिनिटामध्ये 80वर येऊन गेलेलं आहे मार्केट. पण आपल्याला 80चं नाही आहे. तर थोडं खाली इथं ज्या वेळेस आपलं जे टार्गेट आहे की 70 ते 75, आता इथं बघू शकताय बाजूला इथं काय दाखवतं आहे, तर 73 दाखवतं आहे. तर आपलं इथं काय होतं आहे, कंडिशन मॅच होतं आहे. आपण 70 ते 75 धरलो आहे. मग एक्झॅक्ट याच्याचवरती आपलं इथं बाईंग असणार. कशामध्ये बाईंग असणार, तर पुटमध्ये बाईंग असणार. जर ऑप्शन बाईंग करत असेल तर इथं पुटमध्ये बाय केलं. इथून काय करणार आपण, इथं आपण पुट बाय केलं तर याच्या लास्ट स्विंगवरती किंवा ज्या कॅन्डलवरती आपण बाय करतो त्या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला काय करायचं, SL लावून ठेवायचं आहे. प्रॉपर SL वापरल्याशिवाय ट्रेडिंग करायचं नाही आहे. आणि मी सांगितलं म्हणून तर मुळीच करायचं नाही आहे, अभ्यास करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे बस का. तर या ठिकाणी मी इथं काय केलेलं आहे, तुम्हाला जसं मी सांगितलं की इथं आपलं एंट्री म्हणजे जे की आपलं समोर इथं बघू शकतो 73, जे की 70 आणि 75मध्ये मॅच होतं आहे. तिथंच या कॅन्डलचे इथं आपण काय करणार, पुटमध्ये एंट्री करणार, वरती SL मॅनेज करणार आणि खाली टार्गेट तुमच्या हिशोबानं तुमच्या मर्जीनं. कारण मी आता ह्याच्यामध्ये टार्गेट तुम्हाला कुठलंही सांगणार नाही आहे. कारण का बरं, कारण की आपण RSIचं ग्राफ वापरून ओव्हरबॉट झोनमधून आपण कधी पुटमध्ये एंट्री करणार किंवा ओव्हरसोल्ड झोनमधून कधी आपण कॉलमध्ये एंट्री करणार ह्याचं माहिती देण्यासाठीच तुम्हाला हे केलेलं आहे. बाकी SL तर तुम्हाला मी नक्कीच सांगणार, कारण की SL शिवाय कोणीही ट्रेड करण्याचं विचार करू नये बरं का. तर आता इथं मी काय केलेलं आहे, तुम्हाला फक्त एक दिशा दाखवलेली आहे की तुम्ही कधी कॉल बाय करू शकता, कधी पुट बाय करू शकता, हे दाखवलेलं आहे. आता इथं खाली बघा, खाली आपण काय बघितलं, मगाशी 33 बघितलं आहे, 33. आणि आता इथं खालचं जर तुम्ही बघितलं, या लेवलला इथपर्यंत आलेलं आहे. तर आपण किती बघितलेलं होतं, मगाशी आपण 33 बघितलेलं होतं. पण आपलं कंडिशन काय होतं, जवळपास 25 ते 30च्या आतमध्ये असलेलं पाहिजे. तर आपण मगाशी इथं 33 बघितलं आहे, कुठल्या 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण 33 बघितलं आहे. पण आता इथं काय आपलं 1 मिनिटाचं टाईम फ्रेम लावलेलं आहे. तर आता इथं मी काय करतोय, कर्सरला थोडं इथं खाली घेतोय. आता तुम्ही इथं बघू शकताय, तर कितीवर आहे, 21वर दाखवत आहे. मग 21वरनं जसं थोडं वर जातं आहे ना मार्केट, थोडं वर गेल्यानंतर ना आपण इथं काय करू शकतोय, 26 दिसतंय. मग म्हणजे 25 ते 30 म्हणलं आहे, 26 म्हणजे आता इथं काय दाखवतं, एक्झॅक्ट तुमचं इथं एंट्री पॉईंट असणार या लेवलला. याच्याच वरती जर बघितलं, इथं या लेवलला तुमचं एंट्री आणि इथपर्यंत टार्गेट गेलेलं आहे जवळपास. आता याचे जर पॉईंट जरी मोजून दाखवलं तुम्हाला, आता इथं 1च मिनिटात मी पॉईंट मोजून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं बघा, इथून जर एंट्री केलात आपण, इथून एंट्री केलात, आता किती आहे साईडला, इथं 25,748, 50 जरा. तिथून मार्केट कुठं गेलेलं आहे, जवळपास इथपर्यंत गेलेलं आहे 847, म्हणजे 25,750 ते 25,790, जवळपास एवढ्याच रेंजमध्ये तुम्हाला 40 पॉईंटचा मोमेंट मिळालेला आहे. म्हणजे प्रीमियम किती होतं आहे, ॲट द मनीनं तुम्ही बाईंग केलं असेल तर 40 पॉईंटनं, म्हणजे क्षमा करा, 20 रुपये तुमचं प्रीमियम ॲट द मनी जर तुमची बाईंग असेल तर 20 रुपयाचं प्रीमियम तुमचं वाढणार आहे. तर हे फक्त एक किरकोळ सांगितलेलं आहे. जर आपण मगाशीचं बघितलं रॅली, इथून जर खाल्लं आपण, आता एक थोडक्यात सांगायचं म्हणलं तर काय, इथून आपण पुट बाय केलं, जर इथपर्यंत आलं तर हे किती मोठं पॉईंट होतं तुम्हाला माहिती आहे का. आता इथं बघा, हे कर्सर इथं लावतोय, आता इथं किती आहे, 25,747, 50 जरा, 25,750 ते इथपर्यंत
25,750 ते 25,888 म्हणजे 25,900 धरू शकताय तुम्ही. 750 ते 900 म्हणजे जवळपास किती एक 150-200 पॉईंटचं. 750 ते 900 म्हणजे 150 पॉईंटचा या ठिकाणी तुम्हाला काय झालेलं आहे, मुवमेंट मिळालेला आहे. मग तर प्रीमियम बघितलं आपण 75 रुपये वाढलेला आहे, पण आपल्याला इतकं मोठं अपेक्षा करायचं नाही आहे. तुम्ही स्कॅल्पिंग करा. प्रीमियममध्ये तुम्ही जास्तीत जास्त एक 10 रुपये ते 15 रुपये जरी मिळाले तर खूप मोठी याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस रेशो दिसून येईल आणि खूप मोठा प्रॉफिट पण होईल याच्यामध्ये. आणि स्कॅल्पिंग म्हणल्यावर जास्तीत जास्त लॉट घेऊन तुम्हाला स्कॅल्पिंग करावं लागेल. आणि हे जर मोठं लॉट तुम्हाला घ्यायचं असेल, जर मोठं टार्गेट घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, SL ट्रेल करावं लागेल. SL ट्रेल केल्यानंतरच तुम्हाला मोठे टार्गेट घेता येतील बरं का. तर आता हे RSIचं पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि RSIचं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सेटिंग करायचं अजिबात नाही आहे. मी एवढंच सांगतो तुम्हाला, RSI जसं आहे ॲज इट इज तसंच वापरायचं आहे. थोडक्यात जर तुम्हाला RSIची सेटिंग पण दाखवायचं म्हटलं तर सेटिंगमध्ये जातो. इथं इनपुटमध्ये या 14 SMA 14 एवढंच आहे, जे आहे तेच आहे, मी काय बदललेलंच नाही आहे. आणि इथं काय आहे, प्लॉटला इथं म्हणजे जांभळा कलर आहे. स्मूथड EMI जे आहे त्याला बंद केलेलं आहे, म्हणजे मी काय केलेलं नाही आहे, जसं आहे तसंच ठेवलेलं आहे. आणि इथं किती आहे तुम्ही लिमिट बघू शकता या ठिकाणी. इथं ओव्हरबॉट म्हणजे अप्पर लोअर लिमिट मिडल लिमिट जे आहे 70, 50 आणि 30चा ठेवलेलं आहे. जसं की जे आहे तेच ठेवलेलं आहे, मी काही चेंजेस केलेलंच नाही आहे. फक्त तुम्हाला RSI त्यामध्ये प्लॉट करायचा आहे आणि त्याचा वापर करायचा आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ किती जबरदस्त वाटला ते तुम्ही कॉमेंट करून नक्कीच सांगचाल. फक्त एक ओव्हरव्ह्यू देतो आहे. ज्यावेळेस ओव्हरबॉट झोनमध्ये येतं आहे RSI त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरतीचे तुम्हाला रिझल्ट दिसू लागलेले आहे. तुम्ही 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण जर चेक केलं तर आपल्याला ते दिसलेलं नाही आहे. म्हणून 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्ही अशा प्रकारचं स्ट्रॅटेजीचा वापर करू शकताय. ओव्हरबॉट झोनमध्ये ज्यावेळेस RSI येतं आहे तिथून 70 ते 75मध्ये आलं तर आपण तिथं काय करू शकतो, आपण PE बाय करू शकतो आहे. आणि ओव्हरसोल्ड झोनमध्ये जर मार्केट 25 ते 30मध्ये आलं तर त्यावेळेस आपण कॉल बाय करू शकतो आहे. आणि जे पण आपण बाईंग करणार त्याच्यासोबतच आपण SL मॅनेज करणार आणि टार्गेट तुमच्या मर्जीने तुम्ही सेट करू शकताय. बाकी तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ नक्कीच कॉमेंट करा. आणि आवडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करून ठेवा जर केलेलं नसाल तर. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.